नमस्कार मित्रांनो. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. हे बनवताना घटनाकारांनी अनेक देशांचा अभ्यास केला आणि त्यातून चांगल्या गोष्टी स्वीकारल्या. पण परीक्षेत प्रश्न येतो की आणीबाणी कुठून घेतली किंवा घटनादुरुस्ती कुठून घेतली. हे लक्षात ठेवण्यासाठी आज आपण देशांनुसार काही मजेदार ट्रिक्स बघणार आहोत. सर्वात आधी दोन मोठे देश. एक, अमेरिका, USA. अमेरिकेकडून आपण मूलभूत हक्क म्हणजे राईट्स घेतले. ट्रिक: अ फॉर अमेरिका, अ फॉर अधिकार, हक्क. तसेच न्याय व्यवस्था पण घेतली. दोन, ब्रिटन, UK. इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं, त्यामुळे त्यांचीच संसदीय शासन पद्धती आणि कायदा आपण स्वीकारला. ट्रिक: जिथे संसद आणि कायदा येईल तिथे ब्रिटन आठवा. आता थोडे कडक देश बघूया. तीन, रशिया, USSR. रशिया हा भारताचा जुना दोस्त आहे आणि दोस्त संकटात नेहमी मदत करतो, हे त्याचे कर्तव्य असते. ट्रिक: रशिया इज इक्वल टू दोस्त इज इक्वल टू मूलभूत कर्तव्ये म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज. चार, जर्मनी. जर्मनी म्हटलं की हिटलर आठवतो आणि हिटलरशाही म्हणजे काय तर आणीबाणी, इमर्जन्सी. ट्रिक: जर्मनी इज इक्वल टू आणीबाणी. पुढचे देश. पाच, आयर्लंड. येथून आपण मार्गदर्शक तत्वे घेतली आहेत. ट्रिक: आयर्लंडचा उच्चार आयर्न म्हणजे लोहसारखा होतो. मार्गदर्शन नेहमी मजबूत आयर्नसारखे असावे लागते. सहा, दक्षिण आफ्रिका. येथून आपण घटनादुरुस्ती घेतली. ट्रिक: क्रिकेट मॅच आठवा. आफ्रिकेची टीम कधीही हरलेली मॅच जिंकू शकते, म्हणजेच बदल घडवू शकते. बदल म्हणजेच घटनादुरुस्ती. आणि शेवटचे दोन देश. सात, कॅनडा. येथून आपण प्रभावी केंद्र घेतले. ट्रिक: सी फॉर कॅनडा, सी फॉर सेंटर. आठ, ऑस्ट्रेलिया. येथून आपण समवर्ती सूची आणि संयुक्त बैठक घेतली. ट्रिक: ऑस्ट्रेलियाची क्रिकेट टीम नेहमी जॉईंट म्हणजे एकत्र खेळते आणि त्यांची प्लेयर लिस्ट म्हणजे सूची मोठी असते. तर मित्रांनो, या सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही संविधानाचे स्रोत सहज लक्षात ठेवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.